हॅलो डिअर क्लास 9 स्टुडंट्स. आज आपण आपला युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब ह्या चॅप्टरचं शेवटचं लेक्चर कंडक्ट करतोय. जसं तुम्हाला माहिती आहे, आपण युजफुल मायक्रोब मध्ये पण बघितलं खूप सारे इम्पॉर्टंट लॅक्टोबॅसिलाई, फंगाय बघितला, इस्ट. त्यानंतर आपण बघितलं होतं काय बरं, अँटीबायोटिक्स. हार्मफुल मध्ये आपण बघितलं होतं काही फंगाय असतील जे हार्मफुल असतील, आणि दुसरं काय म्हटलं होतं आपण, क्लोस्ट्रिडियम होता, आणि अजून काही बॅक्टेरिया असतील ते बघितले होते आपण. बट आता आपल्याला काय बघायचंय, स्प्रेड अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिसीजेस. तर यासाठी बघा आपल्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 94 वरती एक चार्ट दिलेला आहे. आपण या चार्टचाच रेफरन्स घेणार आहोत. आणि आजचं लेक्चर थेरॉटिक पेक्षा आपण काय म्हणतो डिस्कशनचं जास्त असेल. त्याचं रिझन आहे, आपल्याला फॅक्च्युअली करेक्ट करायचंय स्वतःला. कोणता आजार कसा स्प्रेड होतो, त्याला कंट्रोल कसं केलं जाऊ शकतं, त्याच्याबद्दल चर्चा करायची आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये लिखाणाचं काही नसेल. हे लेक्चर तुम्हाला उपयोगी कशाला पडेल, फिल इन द ब्लँक असतील किंवा आपण काय म्हणतो ट्रू ऑर फॉल्सचे क्वेश्चन असतील, त्यासाठी हे लेक्चर जास्त उपयोगी पडेल. मग सगळ्यात पहिलं बघा, आपल्याकडे जो 94 पेज वरती आपल्याला जो काही एक चार्ट दिलेला आहे, तो चार्ट आपल्याला काय सांगतोय, पहिल्यांदा दिलंय नेम ऑफ डिसीज. आपण याला आता डिस्कस करणार आहोत, फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आपण सांगतोय नेम ऑफ डिसीज. नंतर दुसरा असेल आपल्याकडे पॅथोजन. पॅथोजन कुणाला म्हणायचं, जो आजारी पाडतो तो, त्याला म्हणायचं पॅथोजन. नंतर आहे आपल्याकडे मोड ऑफ इन्फेक्शन. लास्टला आहे आपल्याकडे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजेच काय, त्यांना आपण काय म्हणतो, रोग होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. मग आता या 4 कॉलम मध्ये आपल्याकडे हा चार्ट असेल. त्यामध्ये पहिला डिसीज दिलेला आहे आपल्याला एड्स, AIDS, एड्स. याचा फुल फॉर्म तर आपला पाठच असला पाहिजे, काय, अक्वायर्ड इम्युनो, डी फॉर डेफिशियन्सी, आणि एस फॉर सिंड्रोम. मग आपल्याकडे हा फुल फॉर्म आपला पाठच असला पाहिजे, अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. मग हा आजार होतो कोणामुळे, याचा पॅथोजन कोण आहे आपल्याकडे, तर आपण काय सांगतो, हा जो आजार आहे हा होतो आपल्याकडे एका व्हायरसमुळे. याचं नाव कळलं असेल तर नाव इरेज करून टाकतो, आपल्याला डिसीज बघायचंय. मग आपण काय सांगतो, हा आजार होतो एका व्हायरसमुळे. त्या व्हायरसचं नाव आहे आपल्याकडे HIV. त्याला आपण काय म्हणतो, व्हायरस. पण व्हायरस पण कोणतं आहे आपल्याकडे, HIV, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. मग हा एड्स सारखा आजार लोकांमध्ये पसरत कसा असेल, मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे काय, कसा पसरत असेल हा, एखाद्या हेल्दी पर्सन पर्यंत हा आजार कसा येत असेल. तर मोड ऑफ इन्फेक्शन काय सांगतो आपण, जर एखादा पर्सन ज्याला ऑलरेडी हा आजार आहे, त्याचं जर ब्लड चुकून एखाद्या ट्रान्सफ्यूज करण्यात गेलं, किंवा आपण दुसरीकडे काय सांगतो, एखादा इन्फेक्टेड पर्सन असेल, त्याने एखाद्या नॉन इन्फेक्टेड पर्सन सोबत काय केलं, सेक्शुअल इंटरकोर्स केला, तर त्याच्या सिमेन मधून, सिमेन इन द सेन्स त्याच्या बॉडीतल्या गॅमेट मधून सुद्धा काय होऊ शकतो, हा डिसीज फिमेल पार्टनर पण जाऊ शकतो, किंवा फिमेल पासून मेल पार्टनर पण देऊ शकतो. नंतर आपण काय सांगतो बघा बरं, जे काही आपण म्हणतोय, जर इन्फेक्टेड पर्सन असेल, एखादी मदर असेल जी इन्फेक्टेड आहे आणि तिला झालेलं बेबी असेल, त्या बेबीला जर ती मिल्क फीड करत असेल, तर त्या बेबी पर्यंत पण हा आजार जायचा चान्स असतो. मग आता बघा बरं, आपण काय सांगतो, जर हा डिसीज स्प्रेड होऊ नये यासाठी काय काय मेजर घेतल्या पाहिजे. पहिली गोष्ट, जर आपण काय सांगतो ना, आज आपण मॉडर्न टाइम मध्ये राहतोय, तर नक्कीच बिफोर मॅरेज दोन्ही पार्टनरने काय केली पाहिजे, HIV टेस्ट करून घेतली पाहिजे दोघांची पण. म्हणजे सेक्शुअल कॉन्टॅक्ट मध्ये येण्यापूर्वी एखाद्या पर्सनच्या, त्याच्याबद्दल आपल्याला माहित पाहिजे, इज इट सेफ ऑर नॉट. दुसरी गोष्ट जी असेल ती काय सांगतो आपण, काही काही लोक असतात जे नशेडी लोक असतात, ते काय करतात, इंजेक्शनचे मार्फत काय करतात, ड्रग्स इनेल करतात. मग असे इंजेक्शन एकमेकांसोबत शेअर केल्याने पण काय होतं, डिसीज स्प्रेड होतो. तर ते इंजेक्शन शेअरिंग वगैरे, निडल वगैरे अवॉइड केल्या पाहिजे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपला पहिला डिसीज असेल एड्स. दुसरा डिसीज जर बघितला आपण, दुसरा आहे हेपेटायटिस. आता हिपॅटायटिस कोणता आजार आहे आपल्याला ते समजून घ्यायचंय. हिपॅटायटिस म्हणजे आपल्याकडे आहे कावीळ, आणि कावीळ होते कशामुळे, आपण म्हणतो इट इज ऑल्सो कॉज बाय व्हायरस. व्हायरसमुळेच होतो हा आजार पण. आणि यांच्या बाबतीत आपण काय सांगतो बरं, कसं पसरत असेल हा, तर याचं रिझन आहे आपल्याकडे, पसरण्याचं मोड ऑफ इन्फेक्शन आहे आपल्याकडे बाय ड्रिंकिंग ऑफ कंटॅमिनेटेड वॉटर अँड इटिंग ऑफ कंटॅमिनेटेड फूड. आता कंटॅमिनेटेड शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. कंटॅमिनेटेड कशाला म्हणायचं, जे काही आपण म्हणतो खराब झालेलं, नासलेलं, किंवा आपण काय म्हणतो, कुठं जर एखादा पर्सन ट्रेकिंगला जातोय, हायकिंगला जातोय, तिथं जाऊन जर खराब दूषित पाणी पितोय, तर त्याला मात्र काय होऊ शकतं, आपण म्हणतो हेपेटायटिसचं इन्फेक्शन होऊ शकतं. ठीक आहे. मग आता याला जर आपण बघितलं,
हिपेटायटिस खराब अन्न आणि पाण्यामुळे होतो, तर याला अडवायचं काय असलं पाहिजे बरं? आपण काय सांगतो मग, कावीळ झाल्यानंतर म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर कशाला म्हणतो आपण, होऊ नये म्हणूनच कधी पण क्लीन आणि फिल्टर्ड पाणी पिलं पाहिजे. दुसरी गोष्ट जी केली पाहिजे ती काय सांगतो आपण, जे काही अन्न असेल त्याला प्रॉपर स्टोअर केलं पाहिजे, झाकून ठेवलं पाहिजे आणि या हिपेटायटिस पासून स्वतःचा बचाव केला पाहिजे. ठीक आहे. पुढचा डिसीज आहे आपल्याकडे इन्फ्लुएन्झा. या पुढचा डिसीज आहे आपल्याकडे इन्फ्लुएन्झा. इन्फ्लुएन्झा जो काही व्हायरस आहे हा कसा जातो आपल्या बॉडीपर्यंत, आपण म्हणतो एखाद्या इन्फेक्टेड पर्सन सोबत हँडशेक केला, इन्फेक्टेड पर्सनने आपल्यासमोर कफिंग केलं, स्नीझिंग केलं, तर याचे जे काही व्हायरस असेल तो काय करतो, हवेच्या मार्फत आपल्या शरीरात येऊ शकतो. मग याच्यापासून जर आपल्याला अवॉइड व्हायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे बरं? सगळ्यात पहिलं पर्सनल हायजीन, स्वतः हँड सॅनिटायझर वापरा, रुमाल वापरा, हँडशेक केल्यानंतर हात धुवा, या सगळ्या गोष्टी करून तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता. नंतर आपण दुसरं काय सांगतो बरं, सरळ सरळ असा शक्यतो असं म्हणतात ना, उपचार करण्यापेक्षा काळजी घेतलेली बरी. मग या डिसीजमध्ये आपण काय सांगतो, दुसऱ्याला हँडशेक करून मग हात धुण्यापेक्षा हँडशेक करणंच जर अवॉइड केलं तर काय वाईट आहे ना. म्हणून आपण काय सांगतो, अवॉइड कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड पर्सन. ठीक आहे. पुढचा जो आपल्याकडे डिसीज असेल तो असेल आपल्याकडे मिझल्स अँड चिकन पॉक्स. हा डिसीज महत्वाचा आहे. याला आपण काय म्हणतो, मिझल्स अँड चिकन पॉक्स. आता मिझल्स अँड चिकन पॉक्स या डिसीजला आपण काय म्हणतो बघा, हा डिसीज आपल्यासाठी काही नवा नाहीये. याला आपण काय म्हणतो, गोवर आणि कान्या. गोवर आणि कान्या त्याला आपल्याकडे गावाकडे काही लोक देवी आली म्हणतात अंगावरती. आता खूप सारे जसे नाव असतील तसे. हा पण डिसीज कशामुळे होतो, दिस ऑल्सो हॅपन्स विथ द हेल्प ऑफ, किंवा आपण म्हणतो दिस डिसीज ऑल्सो ऑकर्स वेन द पॅथोजन इज व्हायरस. एका व्हायरसमुळेच काय होतं, आपल्याला गोवर आणि कान्यांसारखे इन्फेक्शन होतात. मग यांना आपण काय सांगतो बरं, हे पांगत कशा असतील, आपण म्हणतो इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही आले, हँडशेक केले, गळ्यात पडले, इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्याने काय होतं, मिझल आणि चिकन पॉक्स पण पसरतो. मग मला सांगा आता अवॉइड करायचं तर काय केलं पाहिजे बरं? सगळ्यात पहिलं, जर आपण वॅक्सिन घेतलेल्या असेल गोवर काढण्यांची तर मात्र हा डिसीज आपल्याला होणार नाही. झाला तरी तो आपण काय म्हणतो, एकदा झाल्यानंतर पुन्हा होत नाही, त्याच्या अँटीबॉडी आपल्या शरीरात तयार होऊन जातात. दुसरी गोष्ट आपण जी सांगतो ती काय सांगतो, चांगलं एकदम फिल्टर्ड वॉटर पिलं पाहिजे, अनकंटॅमिनेटेड वॉटर कंझ्युम केलं पाहिजे. अँड लास्टली आपण काय सांगतोय, जे काही अन्न आपण खातोय ते पण कसं असलं पाहिजे, थोडंसं क्लीन असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचे दोन डिसीज एकत्र दिलेत आपल्याला. एक आहे बर्ड फ्लू आणि दुसरं आहे स्वाईन फ्लू. आता हे बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लू दोन्ही आजार काय आहेत, आपल्याकडे बर्ड्स पासूनच येतात. एक येतो आपल्याकडे चिकन पासून, एक येतो आपल्याकडे बाकीच्या बर्ड पासून. फ्लू जिथे शब्द येतो FLU, इन्फ्लुएन्झा असू द्या किंवा आपण काय म्हणतो स्वाईन फ्लू असू द्या, तर फ्लू शब्द येतो तिथं कोण असतो, पॅथोजन, आपला व्हायरस. मग आता व्हायरसच्या बाबतीत आपण काय सांगतो परत एकदा, जर एखादा माणूस पोल्ट्रीत काम करत असेल आणि पोल्ट्रीमध्ये बर्ड्सला काय होतो, बर्ड फ्लू होतो, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये लॉंग टाईमसाठी राहिला किंवा त्या बर्ड्सला, इन्फेक्टेड बर्डला जर अंडर कुक राहिला, न शिजवता किंवा आपण काय म्हणतो अर्धवट शिजलेला जर तसा खाल्ला, तर हा व्हायरस काय होतो, बॉडीमध्ये कंटॅमिनेशन घेऊन जातो, आजारी पाडतो पर्सनला. मग अवॉइड कसं करायचा हा डिसीज, आपण काय सांगतो, सरळ सरळ पर्सनल हायजीन ठेवली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जे काही मीठ खातात लोक, जे लोक नॉनव्हेज खातात, त्यांनी काय केलं पाहिजे, नॉनव्हेज चांगलं कुक करून मग खाल्लं पाहिजे. अंडर कुक किंवा हाफ कुक असं नॉनव्हेज नको खायला. ठीक आहे. पुढचा डिसीज आहे आपल्याकडे, तो आहे डेंग्यू. डेंग्यू पण कशामुळे होतो, एका व्हायरसमुळे होतं, त्याचं नाव आहे प्लाझ्मोडियम. पण हा प्लाझ्मोडियम आपल्या बॉडीमध्ये कसं राहतो, किंवा आपण म्हणतो डेंग्यू असेल, न्यूमोनिया असेल, आता आपण डेंग्यूबद्दल बोलतो पर्टिक्युलरली, हा होतो आपल्याला व्हायरसमुळं. आणि व्हायरस कोण घेऊन येतं आपल्या बॉडीपर्यंत, पॅथोजन कोण आहे, व्हायरस. पण व्हायरस कोण घेऊन येतं आपल्या बॉडीपर्यंत, मॉस्किटो. मग मॉस्किटोला काय म्हणायचं या केसमध्ये, मॉस्किटो ॲक्ट ॲज अ, जो काय आपल्याकडे मॉस्किटो असेल तो कोण आपल्याकडे डिसीज घेऊन आला, म्हणून त्याला काय म्हणायचं, मॉस्किटोला काय म्हणायचं, वेक्टर. मग मॉस्किटो ॲक्ट ॲज अ वेक्टर. मग मॉस्किटोने डिसीज आणला तर आपण काय सांगतो, आता याला अवॉइड कसं करायचं, डेंग्यू होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची. सगळ्यात पहिलं आपण काय सांगतो, आपल्या घराच्या आसपासचा सराउंडिंगचा परिसर असेल तो क्लीन केला पाहिजे. घराजवळ फुटलेले आपल्याकडे जे काही आपण तो जुने पुराणे टायर असतील, मडक्याचे खापरं असतील, हे सगळे जमा नाही होऊ दिले पाहिजे. आणि लास्टला आपण काय सांगतो ना, सरळ सरळ मॉस्किटो कंट्रोल करण्यासाठी घराच्या आसपास जे खड्डे वगैरे असतील त्यांच्यात साचलेलं पाणी तर आपण नाही काढू शकत, त्याच्यावरती ऑइल थोडंसं टाकल्याने, ऑइलची एक लेअर जर दिली, एक लेअर ऑइलची, त्याला काय करू शकते, मॉस्किटोचे अंडे तिथंच त्यांना बाहेर नाही येऊ देऊ शकणार. मॉस्किटो कंट्रोल केले तर काय होईल,
डिसीज पण कंट्रोल होईल. अजून एक उपाय केला जातो, गावागावात सूचना लिहिलेल्या असतात, गप्पी मासे पाळा हिवताप टाळा. मग हे फिश काय करतात, यांचे जे मॉस्किटोचे छोटे छोटेसे अंड्यातून निघलेले लार्वा असतील, आळ्या असतील, त्यांना खाऊन टाकतात. आळ्याच नाही राहिल्या तर अडल्ट येणार नाही आणि अशा पद्धतीने हा आजार कंट्रोल होऊ शकतो. पुढे बघा आपण सांगतो, पुढचा आजार आहे न्यूमोनिया. आता न्यूमोनिया जो आजार आहे आपल्याकडे, हा न्यूमोनिया होतो कशामुळे आपण म्हणतो, न्यूमोनियाचा आजार जो आहे तो आपल्याकडे होतो एका बॅक्टेरियल पॅथोजनमुळं, बॅक्टेरियामुळे होतो. पॅथोजन कोण आहे, बॅक्टेरिया. मग बॅक्टेरियामुळे होतो तर आपण काय सांगतो बरं सरळ सरळ, ज्या पर्सनला न्यूमोनिया झाला तो खोकला शिंकला तर त्याच्या शरीरातून ड्रॉपलेटच्या फॉर्ममध्ये काय बाहेर निघतं, आपण म्हणतो पॅथोजन बाहेर निघतो. आणि असा सेम पॅथोजन तुम्ही इनेल करण्यात गेला तर काय होतं, मग मात्र हा पॅथोजन आपल्याला आजारी पाडतो. पुढे जाऊन आपण काय सांगतो बघा, याला कंट्रोल कसं करायचं मग न्यूमोनियाला, जो पर्सन इन्फेक्टेड असेल त्याच्यासोबत कॉन्टॅक्टच ठेवू नका, जवळ जाऊ नका. आणि दुसरी गोष्ट, न्यूमोनियावरती मिळणारी वॅक्सिन आपण काय केली पाहिजे, स्वतःला टोचलेली असली पाहिजे, वॅक्सिनेशन केलेलं पाहिजे, तर न्यूमोनिया काय करता येतो, अवॉइड करता येतो. पुढचा जो डिसीज आहे तो आहे आपल्याकडे लेप्रॉसी. आता लेप्रॉसी जो आहे त्याला आपण काय म्हणतो ना, कुष्ठरोग म्हणतात याला. लेप्रॉसी आणि विटिलिगोमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. विटिलिगो म्हणजे काय असतो, आपण म्हणतो विटिलिगो जो आहे त्याला फक्त आपण कोडफुटी म्हणतो, पण कोड फुटणे वेगळं आणि आपण काय म्हणतो कुष्ठरोग वेगळा. लेप्रॉसी जो आहे तो काय करतो, आपण म्हणतो बॅक्टेरियामुळे होतो. आणि हा जो लेप्रॉसी नावाचा आजार आहे ना, या आजारात काय होतं बरं, जर तुम्ही एखाद्या इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले, सेवा करण्यासाठी म्हणा किंवा दुसऱ्या काही कारणासाठी म्हणा, तर तो आजार तुमच्यापर्यंत येऊ शकतो. मग आता हा आजार आपल्यापर्यंत येऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, ऑब्वियसली गोष्ट आहे की नाही, ज्या पर्सनला हा आजार आहे त्याच्यासोबत जास्त कॉन्टॅक्टमध्ये न येणं, त्याचे जे काही वस्तू असतील, कपडे असतील, त्यांना त्याच्यापुरतं हँडलिंगला ठेवणं, त्याच्या वस्तूंना जास्त न हाताळणं, याने काय केलं जाऊ शकतं, लेप्रॉसी कंट्रोल केलं जाऊ शकतं. पुढचा आजार आहे आपल्याकडे कॉलरा. कॉलरा जो आहे हा आजार कोणामुळे होतो, आपण म्हणतो कॉलरा, चोलेरा नाही वाचायचं, इट्स कॉलरा. कॉलरा नावाचा जो आजार आहे तो आपण काय म्हणतो, कशामुळे होतो बरं, बॅक्टेरियामुळे होतो. पॅथोजन कोण आहे, बॅक्टेरिया. तुम्ही टेक्स्टबुक घेऊन बसलेले असले तर अतिउत्तम. मग हा जो कॉलरा आहे हा बॅक्टेरियामुळे होतो म्हणतो. आणि बॅक्टेरिया कसा जातो तुमच्या बॉडीमध्ये कॉलरा करणारा, जर तुम्ही खराब नासकं कुठंतरी दूषित असणारं अन्न आणि पाणी जर खाल्लं खराब असलेलं, तर त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या बॉडीमध्ये कॉलरा जाऊ शकतो. मग कॉलरा होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, ऑलवेज क्लीन फूड आणि क्लीन वॉटरच काय केलं पाहिजे, ड्रिंक केलं पाहिजे. पुढचा डिसीज आहे आपल्याकडे मलेरिया. मलेरियासारखा डिसीज आपल्याला खूप वेळा वाटतं का मच्छरमुळे होतो. नो, इट इज ॲक्च्युली कॉज बाय अ ऑर्गॅनिझम कॉल्ड ॲज प्रोटोझोआ. पण हा प्रोटोझोआ जो आहे तो आपल्या बॉडीपर्यंत आणण्याचं काम कोण करतो, मॉस्किटो. आणि हा आजार घेऊन येतो म्हणून याला काय म्हणतो आपण, व्हेक्टर. मग हा जो काही आजार आहे आपल्याकडे मलेरिया, हा कशामुळे होतो, आपण म्हणतो पहिली गोष्ट मच्छर चावल्याने, मॉस्किटो बाईट. दुसरी गोष्ट आपण काय म्हणतो, अनक्लीन सराउंडिंग. सराउंडिंग जर क्लीन नसेल तरी हा आजार काय होतो, स्प्रेड होतो. मग काय केलं पाहिजे बरं, घराच्या आसपासचा परिसर सराउंडिंग क्लीन ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट, घराच्या आसपास काय होतं आपण, स्टॅग्नंट वॉटर नाही जमू दिलं पाहिजे. स्टॅग्नंट म्हणजे काय, पाणी नाही थांबू दिलं पाहिजे साचलेलं. आणि तिसरी गोष्ट जी आपण केली पाहिजे ती काय सांगतो आपण, मॉस्किटोला काही करून कंट्रोल करता आलं पाहिजे. आणि एक शेवटचा आजार आहे आपल्याकडे, शेवटचा डिसीज आहे, तर तो आहे आपल्याकडे डॅन्ड्रफ, रिंगवर्म अँड स्केबीज. आता डॅन्ड्रफ काय, डोक्यामध्ये होणारा जो काय आपण म्हणतो स्कॅल्पवरती होणारं एक इन्फेक्शन, त्याला आपण म्हणतो डॅन्ड्रफ. दुसरी गोष्ट, रिंगवर्म कशाला म्हणायचं, जे आपल्या बॉडीवरती गोल असे नायटे येतात. नायटे ॲक्च्युअली त्यांना काय म्हणतो आपण, नायटे नाही म्हणतात त्याला, गज करणं म्हणतो आपण, त्याला म्हणतात रिंगवर्म. अँड लास्टला आहे आपल्याकडे स्केबीज. स्केबीज म्हणजे काय, खरूज म्हणतो आपण त्याला. तर हे सगळे आजार कोणामुळे होतात, ऑल दीज डिसीजेस आर कॉज बाय द फंगाय. याचा पॅथोजन कोण आहे, फंगाय. कॅन्डिडा नावाचा फंगाय असेल. मग आता हा पसरतो कसा, पहिली गोष्ट, इन्फेक्टेड पर्सनसोबत हँडशेक केला, इन्फेक्टेड पर्सनसोबत कपडे शेअर केले, इन्फेक्टेड पर्सनच्या वस्तू वापरल्या, कंगवा वापरला, तरी काय होऊ शकतं, हा आजार स्प्रेड होऊ शकतो. मग अशा आजाराला कंट्रोल करायचं तर काय केलं पाहिजे, सगळ्यात पहिलं स्वतःची काळजी घेतली पाहिजे. इंटिमेट एरिया असेल, आपल्या बॉडीची हायजीन मेंटेन केली पाहिजे. अंघोळ छान केल्यानंतर अंग चांगलं कोरडं केलं पाहिजे, मॉइश्चर शिल्लक नाही राहू दिलं पाहिजे अंगावरती. दुसरं काय म्हणतो आपण, इन्फेक्टेड पर्सनच्या जवळ नाही गेलं पाहिजे, गेलं तरी पण त्यांच्यासोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट, हँडशेक, गळ्यात पडणं हे अवॉइड केलं पाहिजे, जेणेकरून हे फंगल स्पोर आपल्या बॉडीवर नाही आले पाहिजे. तर या पद्धतीने बघा हा आपला चार्ट होता. आता याच्यामध्ये तुम्हाला एक शेवटचा एक टॉपिक आहे बघा, यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये
आपण काय सांगतो का जे काही आपल्याकडे लोणच्याची बरणी असते, पहिला क्वेश्चन आहे आपल्याकडे, लोणच्याच्या बरणीला त्यांनी काय म्हटलं, आतल्या बाजूने लोणचं स्टोअर करण्यापूर्वी मीठ चोळलं जातं. आणि दुसरी गोष्ट आपल्याला काय म्हटले का पिकलचं जे काही जार असतो, लोणच्याची बरणी असते, तिच्यावरती भरपूर ऑइल टाकलं जातं. का बरं ते? तर आपल्याला त्याचा आन्सर माहिती आहे ऑलरेडी. हवेमध्ये काय असतात, खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम. देर आर लॉट्स ऑफ प्लेंटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन द एअर. टू अवॉइड द कॉन्टॅक्ट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम अँड द पिकल, आपण मध्ये काय ॲड करतो, ऑइलची एक लेअर ॲड करतो. त्याच्यामुळे ते पिकल काय करतं, जास्त काळ टिकतं. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन काय सांगतो आपल्याला, विच प्रिझर्वेटिव्ह मिक्स विथ रेडी टू ईट फूड टू कीप देम फ्री फ्रॉम स्पॉइलिंग. रेडी टू ईट फूड जे मिळतं मार्केटमध्ये, कुरकुरे खातो आपण, आपल्याला डायरेक्ट मार्केटमधून मिळतात, आयता पिझ्झा बेस मिळतो, तर हे खराब होऊ नये म्हणून यांच्यात काय मिक्स केले जातात, प्रिझर्वेटिव्ह म्हणून. मग खूप वेळा बघा आपण जे जॅम वगैरे खातो त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले असतात. खूप वेळा आपण बघा जे काही आपण आयते सूप्स वगैरे आणतो इन्स्टंट, त्यांच्यामध्ये पण प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले असतात. पॅकेटच्या मागच्या बाजूने बघितलं तर सगळे प्रिझर्वेटिव्हची लिस्ट आपल्याला मिळून जाईल. तिसरं आपण काय म्हणतोय, युजेस ऑफ फंगाय टू द प्लांट्स अँड ॲनिमल. फंगायचा यूज काय, प्लांट आणि ॲनिमलला. ॲनिमलला यूज तर एक आहे, फंगाय कॅन बी युज्ड ॲज फूड. दुसरा यूज काय म्हणतो आपण, फंगाय नेचरमध्ये डिकम्पोजरचं काम करतायत, म्हणजेच त्यांच्यापासून मिळणारं जेवढं काय आपण म्हणतो त्यांची जी काही न्यूट्रिएंट रिसायकलिंग आहे त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा रोल असेल. नंतर आपल्याला विचारलं शेवट, व्हॉट इज स्ट्रक्चर ऑफ लायकेन अ कॉन्डिमेंट. कॉन्डिमेंट म्हणजे काय, मसाला. मग लायकेन नावाची एक गोष्ट आपण ऑलरेडी स्टडी केलेली आहे प्लांट किंगडम चॅप्टरमध्ये, किंवा आपण काय म्हणतो क्लासिफिकेशन ऑफ प्लांटमध्ये. आपण काय सांगतो यांना, जर आपल्याकडे एक अल्गी असेल पण त्या अल्गीकडे राहायला घर नाही आहे, आणि एक फंगाय आहे का ज्याच्याकडे घर तर आहे पण खायला काही नाही आहे, मग अल्गी कसा आहे, फोटोसिंथेसिस करू शकतो. फंगाय कसा आहे, फोटोसिंथेसिस नाही करू शकत. अल्गी फूड बनवून याला खाऊ घालेल, फंगाय म्हणशील तू माझ्याजवळ राहून तुला घर मिळेल. दोघं एकमेकांचा फायदा करून देतात. याला आपण काय म्हणतो, अल्गी आणि फंगायपासून जे बनतं त्याला आपण म्हणतो लायकेन. याला आपण अजून एक नाव दिलं होतं काय, याला आपण म्हणतो दोन्ही पार्टनरला फायदा होतोय, त्याला आपण काय म्हणतो, सिम्बायोटिक असोसिएशन. आणि ह्या लायकेनचं एक एक्झाम्पल जे आहे आपल्याकडे त्याला आपण म्हणतो क्रस्टोज लायकन. क्रस्टोज इथं लिहितो. तर हे क्रस्टोज लायकेन जो आहे तो आपल्याकडे क्रस्टोज असेल, फ्रुक्टोज असेल आणि फोलिओज असेल, वेगवेगळे टाईप आहेत त्याचे. पण एक लायकेनचा प्रकार जो आपल्याला कॉन्डिमेंट म्हणून मसाल्याच्या पदार्थामध्ये येतो, घरी तुमच्या सिनियर्सला, एल्डर्सला, मम्मीला, आजीला विचारून बघा दगडफूल काय असतं खड्या मसाल्यामध्ये, ते तुम्हाला दगडफूल कसं असतं ते दाखवतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला हा सायन्स सेकंडचा 3rd चॅप्टर म्हणजेच आपल्या सिलेबसमधला 8वा चॅप्टर आपला पूर्ण झालेला असेल. या चॅप्टरमध्ये तुमच्या काही शंका असतील तर नक्की विचारा, आणि नसतील तर तसंही कळवा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलवर नवेल असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. लवकरच आपण भेटू तुमच्या सायन्स फर्स्टच्या चॅप्टर नंबर 4 मेजरमेंट ऑफ मॅटर ह्या चॅप्टरच्या लेक्चर सिरीजसोबत. ठीक आहे ते.